नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. जर तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये बघितले असेल की घर मालक आला, घर मालकीन आली आणि तेवढ्या पावसाळ्यामध्ये लॉकडाऊन मध्ये सगळं छत वगैरे पाडून गेली, तर खूप असं घाण झालं होतं. पोरांना मी उशिरा जेवण दिले, 10 वाजता जेवण दिले त्यांना. ते बरं झालं, ते शाळा वगैरे बंद होते म्हणून. का की घरामध्ये एवढा पसारा पडला होता, एकटीला हातामध्ये घुसलं पण होतं माझ्या. असं त्याच्यामध्ये काच वगैरे सगळे होते, तर हातामध्ये घुसलं पण होतं. अशा परिस्थितीमध्ये त्या घरामध्ये मी राहिली. कमस कम मी 6 वर्ष त्या घरामध्ये काढली मी. एकदा असं बघायला गेलं होतं ना, ते घर एवढं भयंकर होतं ना. क्लब होतं ते घर नव्हतं, क्लब होतं. आणि पाणी 24 तास होतं, लाईटाचं काही प्रॉब्लेम नव्हतं. भाडं पण मला 4,500 होतं. त्याच्यामध्ये 4,500 मध्ये लाईट बिल आणि पाणी बिल त्याच्यातच होतं. आणि 20,000 रुपये डिपॉझिट होते मला. तिथे नवीन मी नांदेडमधून आले जसं ती रूम घेतली होती, तर मला त्या घरातली सवय लागली होती. मग कसं पण असू दे, घर ते घर असतं. पण घर मालकाला असं करायची गोष्ट नव्हती. तर ठीक आहे, जाऊ दे, ते झाल्या गोष्टी, काय नाही का. आता जेव्हा वेळ होता तेव्हा मला त्रास झाला, पण आता काय वाटत नाही. तर मग तसंच करता करता यूट्यूबकडे मी थोडंसं दुर्लक्ष केलं. तर माझ्या यूट्यूबवर थोडासा फरक पडला. मी रेसिपी टाकले दुसऱ्या दिवशी, तर मला व्ह्यूज पण नाही आले, मला सबस्क्राईब पण नाही वाढले, काहीच नाही. म्हणता मी चुकी केली होती ना, की व्हिडिओ डिलीट केले होते. जसं आई रडली होते म्हणून व्हिडिओ डिलीट केले. आणि एक रेसिपी टाकली की मी त्यामध्ये गॅप टाकायची मी यूट्यूबवर. मग ह्यानी यूट्यूबवर थोडासा माझा फरक पडला. पण त्याने यूट्यूब ग्रो नाही झालं माझं, उलट असं हे होऊन गेलं. यूट्यूबनं मग त्यांनी व्हिडिओ डिलीट केल्याच्या बाद यूट्यूब प्रोमो करत नाही. यूट्यूब ते एकदम हे होऊन झालं. तर मी नाराज झाले. मग यूट्यूबकडे मी लयच दुर्लक्ष केलं. 6-7 महिने मी यूट्यूबला लक्ष पण नाही दिलं. मग असं करता करता मी असे व्हिडिओज बनवायचे, रील्स बनवायचे. मी यूट्यूबकडे मी सगळं लक्ष दिलं. असं दुर्लक्ष करून यूट्यूब असं डिलीट करायचं, म्हणतात ते आयडी डिलीट करायचा असा विचार ठरला होता माझा. आणि मला असू द्या, आता काय होत नाही. मग त्यामध्ये मी काय केलं, आपले रील करत 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 असेच व्हिडिओ बनवायची मी. असंच करता करता एकदा काय झालं, घर मालकीन आली आणि घर मालकीन बोलली की इसका काम करणे का, इस रूम का. मी ठीक आहे, मला करून दे काम तू, हे की नाही. मग ती म्हणली रूम खाली कर तू, 15 दिवसासाठी दुसरीकडे जा राहायला. मी ठीक आहे, चालेल. मग मी कशी रूम खाली केली, मला रूम कशी भेटली. 15 दिवसासाठी मुंबईमध्ये रूमा भेटत नाहीत, हे तुम्हाला जे मुंबईकर आहेत त्यांना माहिती असणार. 15 दिवसासाठी रूमा भेटत नाहीत. तरी पण माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याने मला रूम बघून दिली. आणि त्या रूममध्ये आम्ही गेले. त्या रूममध्ये घडलं काय ते तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगते. इतकं विचित्र घडलं ना, ते व्हायला नाही पाहिजे ते झालं माझ्यासोबत. खूप बेकार झालं माझ्यासंग, खूप म्हणजे खूप. तर ही पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगेन की माझ्या संग त्या रूममध्ये काय घडलं नेमकं. तर चला बाय, काळजी घ्या. आणि हे ब्लॉग मी इथंच थांबवत आहे. जर तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. तर चला बाय.